जय महाराष्ट्र। मी प्रकाश राठोड, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 23 ड, माजी सहाय्यक आयुक्त तथा सेवा फाउंडेशन अध्यक्ष। सोलापूर महापालिकेमध्ये सध्याला निवडणूक चालू असून या निवडणुकीमध्ये 26 प्रभाग आहेत। 26 मधले काही प्रभाग 3 उमेदवार असून जवळपास 23 प्रभागामध्ये 4 उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत। नागरिकांमध्ये जेव्हा मी फिरतोय, प्रचार चालू आहे माझा, त्यावेळेला अनेक नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की 4 मतदान कसं करायचं, 4 उमेदवार कोण आहेत, किती वेळा बटन दाबावं लागेल, हे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये आहेत। हाच मुद्दा घेऊन मी तुम्हाला आज प्रभाग क्रमांक 23 मध्ये जे उमेदवार उभे आहेत ते उमेदवारांना कसं मतदान करायचं, किती बटन दाबायचे, हे तुम्हाला या ईव्हीएम डेमो मशीनच्या माध्यमातून तुम्हाला एक्सप्लेन करणार आहेत। तर तुम्ही थोडा वेळ काढून हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला मतदानाच्या दिवशी म्हणजे 15 जानेवारी 2025 रोजी तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही, डिस्टर्ब होणार नाही, सुरळीत निवडणूक प्रक्रिया पार पडेल यासाठी मी तुम्हाला एक डेमो मशीनचा एक्सप्लेन करतो। तर तुम्ही सगळ्यांनी एक 5 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ बघावं आणि सदर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करावं असं तुम्हाला विनंती करतो। या आपण पाहूया आता ईव्हीएम डेमो मशीन। प्रभाग क्रमांक 23 मध्ये एकूण 4 उमेदवार असून प्रभाग क्रमांक 23 मधले जो परिसर आहे तो देवनगर, बंसित नगर, सोरेगाव, प्रतापनगर, लोकूतांडा, अनुपम पार्क, त्याचबरोबर स्वामी विवेकानंद नगर, नंतर कोटणीस नगर, यामी नगर, सिमला नगर, माशाळ वस्ती, पापाराम नगर, नंतर पुढे गेल्यानंतर आपण रायसो नगर, बंजारा सोसायटी, सोनामाता नगर, आदित्य नगर, त्याचबरोबर शहानगर, सलगर वस्ती, भैरव वस्ती, हे सगळे हा जो प्रभाग आहे या प्रभागामधले हे सगळे एरिया आहेत। एखाद 2 एरिया सुटले असतील, पण एवढा मोठा जो एरिया, ह्या एरियामध्ये आपण सगळे मतदार 15 तारखेला मतदान करणार आहोत। आणि मतदान करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की योग्य उमेदवारासमोर तुम्हाला बटन दाबायचं आहे। आणि प्रभाग क्रमांक 23 मध्ये शिवसेना एकनाथजी शिंदे साहेबांकडून 4 उमेदवारी घोषित केलेली आहे आणि सध्याला प्रभागामध्ये खूप मोठा त्यांचा प्रचार चालू आहे। आणि 15 तारखेला मतदान करताना हे 4 उमेदवार कोण आहेत याची तुम्हाला मी एक्सप्लेन करतो। प्रभाग क्रमांक 23 अ मध्ये जे आहेत श्री मदन देवीदास पोलके उभे आहेत शिवसेनेकडून। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 23 ब बिराजदार कृष्णबाई रोहित ह्या उभे आहेत। प्रभाग क्रमांक 23 क गायकवाड लता ईश्वर ह्या उभे आहेत। प्रभाग क्रमांक 23 ड राठोड प्रकाश शिवाजी। तर असे 4 उमेदवार हे उभे आहेत आणि ह्या 4 उमेदवाराला तुम्हाला मतदान करायचं आहे। आता तुम्हाला सांगतो मी, हे मतदान करताना गडबड काय होणार आहे की 4 मतदान करायचं आहे तर तुम्हाला 4 वेळा बटन दाबावं लागेल। तर 4 बटन दाबताना जेव्हा तुम्ही प्रभाग क्रमांक 23 हा जो व्हाईट कागद तुम्हाला दिसतोय, या व्हाईट जो पेपर आलाय, व्हाईट पेपर मधून तुम्हाला जवळपास 7 उमेदवारापैकी एक उमेदवार मदनलाल देवीदास पोलके यांच्या नावासमोर धनुष्य बाण आहे। या धनुष्य बाणासमोरची हे जे ॲरो दाखवलेलं आहे, हे ॲरोच्या बाजूला बटन आहे, ते बटन दाबायचं आणि त्यांना मतदान करायचं आहे। नंतर दुसरे जे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 23 ब, त्याच्यामध्ये 5 उमेदवार उभे असून त्या 5 पैकी बिराजदार कृष्णाताई लोहित यांच्या नावासमोर धनुष्य बाण आहे। या धनुष्य बाणासमोरची बटन दाबून त्यांना मतदान करायचं आहे। पुढे आपण जाऊया, ही एक पहिली मशीन झाली। एकूण मशीन आहेत 3, 1 2 3। तर पहिल्या मशीन मध्ये 2 उमेदवार होते, आपण 2 मतदान केलं। आता पुढची जी दुसरी मशीन आहे त्या मशीन मध्ये एकूण 6 उमेदवार उभे आहेत। त्याच्यापैकी 3 नंबरला गायकवाड लता ईश्वर, त्यांच्या नावासमोर धनुष्य बाण आहे। धनुष्य बाणासमोरचं बटन दाबून त्यांना मतदान करायचं आहे। आता मतदान झाले 3। आता पुढची जी तिसरी मशीन आहे, या मशीन मध्ये एकूण उमेदवार आहेत 9
9 पैकी 4 नंबरला राठोड प्रकाश शिवाजी यांच्या नावासमोर धनुष्यबाण आहे. धनुष्यबाणासमोरील बटन दाबून तुम्हाला प्रकाश राठोड मतदान करायचं आहे. म्हणजे तुम्हाला एकूण 4 मतदान करायचं आहे. पहिले हे सफेद आहे, सफेदवरती 1 उमेदवाराला मतदान करायचं आहे. गुलाबीवरती 1 मतदान करायचं बटन दाबायचं आहे. पिवळ्यावरती तुम्हाला 1 मतदान द्यायचं आहे आणि चौथा आहे निळ्यावरती 1. म्हणजे असे तुम्हाला 4 उमेदवाराला 4 मतदान द्यायचं आहे. मला वाटतं तुम्हाला हे नक्की समजलं असेल की 4 उमेदवाराला 4 मतदान करायचं आहे. मित्रो, प्रभाग क्रमांक 23 मध्ये मी स्वतः प्रकाश शिवाजी राठोड माजी सहाय्यक आयुक्त 21 वर्ष महापालिकेत सेवा केली असून सेवा केल्यानंतर 10 वर्ष नोकरी शिल्लक असताना मी VRS घेऊन प्रभाग क्रमांक 23 चा विकास करण्यासाठी मागील अनेक वर्षापासून मी झटतोय. त्यानंतर लताताई गायकवाड जे आहेत त्या स्वतः शिक्षिका आहेत. त्याचं खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. त्या पण खूप चांगल्या काम करत आहेत. त्यानंतर कृष्णाताई बिराजदार ह्या देखील ग्रॅज्युएट आहेत. यांचं मागील अनेक वर्षापासून खूप काम आहेत. आणि आमचे मदनलाल देवीदास पोलके सर हे पण स्वतः शिक्षक आहेत. ते पण मागील अनेक वर्षापासून ह्या भागात काम करत आहेत. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक 23 मध्ये एकनाथजी शिंदे साहेब, लाडकी बहिणीचे लाडके भाऊ, 4ही उमेदवार एज्युकेटेड दिलेले आहेत, ज्यांना चांगलं नॉलेज आहे, जे महापालिकेचा विकास करू शकता अशा उमेदवार दिलेली आहे. तर मी प्रभाग क्रमांक 23 मध्ये सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की या वेळेला एज्युकेटेड पॅनलला मतदान करा. जे उमेदवारच्या पात्रतेचे आहेत, जे उमेदवारचे निकष पूर्ण करू शकतात, ज्यांना महापालिकेचं नॉलेज आहे, अशा व्यक्ती जर आपण निवडून दिलं तर महापालिकेमधून आपल्या भागातला अनेक विकास करू शकतात. त्यामुळे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की तुम्हाला 15 तारखेला मतदानच्या दिवशी मतदान कंपार्टमेंटला जाऊन तुम्हाला 4 बटन दाबायचे आहेत. त्यामुळे 4 धनुष्यबाण बघायचं आहे. दिसलं धनुष्यबाण दाबायचं बटन, दिसलं धनुष्यबाण दाबायचं बटन, असे तुम्हाला 4 बटन दाबायचं आहे. आणि हे तुम्ही बटन दाबल्यानंतर तुमची प्रोसेस पूर्ण होणार आहे. 1 बटन दाबले की तुमचं प्रोसेस पूर्ण होणार नाही. म्हणून तुम्हाला 4 ठिकाणी 4 बटन दाबल्यानंतर जेव्हा तुम्ही 4थी बटन दाबणार तेव्हा तुमचा बीप मोठा असेल, आवाज मोठा असेल, तेव्हा तुमची एक प्रोसेस कंप्लीट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला आवाहन करतो या वेळेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून 4घ्याही उमेदवारांना तुम्ही निवडून द्यावं असं तुम्हाला आवाहन करतो. आणि सध्याला प्रभाग क्रमांक 23 मधील 4ही उमेदवार त्यांचा खूप जोरात मोठा प्रचार चालू असून लोक त्यांना लाईक करतायत, त्यांच्या प्रति चांगला प्रचार करतायत. सगळे शिकलेले सावरलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच प्रभाग क्रमांक 23 मध्ये 4ही उमेदवार निवडून येतील आणि महापालिकेवरती भगवा फडवतील असं लोकांची खूप चर्चा आहे. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करावं असं तुम्हाला आवाहन करतो. जय महाराष्ट्र. थँक्यू.